वीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे रवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन. आज शनिवार दिनांक 21 मार्च. मित्रांनो, हॅप्पी न्यू इयर. नवीन वर्षाच्या सर्वांना भरपूर शुभेच्छा आणि अभिनंदन. परवा 19 मार्चला वर्ष प्रतिपदा तिथी होती, म्हणजे गुढीपाडवाची तिथी होती आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपला नवीन वर्ष सुरू झाले आहे. म्हणून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा होते. सर्वांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यावा. तसं आपण 1 जानेवारीला हॅप्पी न्यू इयर करत असतो सर्वांना, त्याप्रमाणे आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा द्यावा. असो, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. याच दिवशी रामाचे नवरात्रोत्सव सुरू होतात. 9 दिवसाचे नवरात्र असतात आणि या उत्सवाची धूम पाडव्यापासनं म्हणजे गुढीपाडव्यापासनं सुरू असते 9 दिवसपर्यंत. आणि चैत्र शुद्ध नवमी अर्थात यावर्षी 26 मार्चला रामनवमी आहे आणि रामनवमीचं तयारीत सगळे लागलेले आहेत. तर आजचा जो माझा चिंतनाचा विषय आहे गुढीपाडवा आणि रामनवमी, या 2 विषयावर थोडंसं आपण विचार करूया. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा मानला जातो आणि गुढीपाडवाचं महत्त्व असं आहे की शालिवाहन शके सुद्धा याच दिवशी सुरू झालं, विक्रम संवतसुद्धा याच दिवशी सुरू झालं. असं म्हणतात की शालिवाहन नावाचा एक कुंभार होता. त्याच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले आणि मोठं सैन्य तयार केलं त्यांनी. त्या सैन्यावरती त्यांनी प्रोक्षण केलं, पाणी शिंपडलं आणि असं मानलं जातं की त्या सैन्यामध्ये चैतन्य आलं. ते जागृत झाले, ते मातीचे सैन्य, आणि त्या सेनाच्या मदतीने त्या शालिवाहनच्या मुलाने शत्रूंना पराजित केलं. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. आणि पराजित केलं, विजयी झाले, म्हणून त्यांनी तो गुढीपाडवा हा उत्सव सुरू केला. गुढी म्हणजे पताका. घरोघरी गुढी लावल्या गेल्या आणि पताका लावल्या गेल्या म्हणजे, आणि हा विजयोत्सव असा मानला गेला. आता आपण हे म्हणू शकतो ही एक दंतकथा मानली जात आहे की मातीच्या सैन्यावरती पाणी शिंपडलं आणि त्याच्यामध्ये चैतन्य आलं, म्हणजे ही दंतकथा असू शकते. तरी पण एक लाक्षणिक आपण विचार केला, प्रतिकात्मक असा विचार केला की आज समाज जो आहे तो कसा निद्रिस्त झालेला आहे. त्याच्यामध्ये पराक्रम जागृत करायला पाहिजे, शौर्य करायला पाहिजे. त्यासाठीच हे गुढीपाडवाचा दिवस आहे. आणि आपण मनुचे संतान म्हणवले जातो, अमृतस्य पुत्र आपण म्हणतो. पण काय आपण आज कसे झालो आहोत, अगदी बिचारासारखे परिस्थिती झाली आहे आमची. आम्ही पराक्रमहीन झालो, पौरुषहीन असं होत चाललेलो आहोत. म्हणून या गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही असा संकल्प करावा आणि आपल्याला जागृत ठेवावं, आपल्याला त्याप्रमाणे पौरुषत्व आपल्यामध्ये निर्माण करावं. आम्हाला माहिती आहे रामायणमध्ये प्रसंग येतो जेव्हा समुद्र उल्लंघन करायचं असतो आणि समुद्र पार लंकेत जायचं आहे. आता एवढं मोठं योजन, अफाट समुद्र कोण लांबून जाईल आणि तिथे लंकेला पोहोचेल, हा विचार चाललेला होता. सगळे लोक बसले होते हताश होऊन, काय करणार. मारुतीसुद्धा बसला होता विचार करत. पण त्यामधले जे श्रेष्ठ वानर होते, ज्येष्ठ वानर होते, त्यांच्यामध्ये जांबुवंत, त्यांनी
हनुमंताच्या पाठीवर हात फिरवला आणि हात फिरवल्याबरोबर हनुमंताला आपला पराक्रम आठवला, आपली वीरता आठवली. तो उठला आणि म्हणाला, मी जाईन हे समुद्र उल्लंघन करून. म्हणजे त्याची पराक्रम जी आहे, पौरुषोक्ता त्याच्यामध्ये जागृत झालं, जसं जांबवंताने त्याच्या पाठीवर हात फिरवला. त्याचप्रमाणे असं महाभारतामध्ये आहे. अर्जुन जेव्हा मैदानामध्ये होता, त्याने सगळे पाहिलं समोर जे आहेत त्याचे आपले सगळे नातलग आहेत, त्यांच्याशी युद्ध करायचं आहे. तो हताश झाला, निराश झाला, शस्त्र त्याने टाकून दिले. पण त्याच्यामध्ये चैतन्यता निर्माण कोणी केली? श्रीकृष्णाने. श्रीकृष्णाने जो उपदेश दिला, ज्याला आपण गीता म्हणतो, त्या उपदेशाने अर्जुनाचा पौरुष जागृत झाला, चैतन्यता आली आणि तो युद्धात उतरला, युद्ध सुरू केलं आणि जिंकला. अशा प्रकारे आज आपल्याला याची गरज आहे. आम्हाला माहिती आहे, रामायणामध्ये बालीचा वध केला रामानी. बालीच्या त्रासातून जनता किती त्रस्त झाली होती, ते इतका छळ करत होता तो. तर बालीच्या त्रासातून मुक्त रामाने बालीचा वध करून केला. आणि तो दिवस म्हणून तिथे प्रजेनी गुढीपाडवा म्हणून साजरा केला. भोगावर योगाचा विजय झाला, सद्विचारांचा विकारावर विजय झाला. अशा प्रकारे बालीच्या त्रासातून सुटका जी केली प्रजेची, तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या दिवशी एक आपली प्रथा आहे, आपण कडुलिंबाचे पानं खातो. कडुलिंबाचे पानं खातो, कडू असतात ते खूप, आणि ते खाल्ल्याने म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे सुखदुःख येतात त्याचप्रमाणे कडू पण आहे, कडू दिवस पण येतात, कडू दुःख पण येतात, अशा प्रकारे येत आहे. त्याप्रमाणे आपल्याला त्याची तयारी ठेवली पाहिजे. याच दिवशी महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरांमध्ये प्रसाद दिला जातो. तो प्रसाद असतो कडुनिंब आणि साखर असा मिश्रित तो प्रसाद असतो. म्हणजे कडू आणि गोड अशा प्रकारे मिश्रित प्रसाद असतो देवाचा. आपल्या जीवनामध्ये सुख दुःख हे येतच असतात. कडू घोट आपल्याला अनेकदा प्यावे लागतात. अशा प्रकारे तो एक प्रसाद जो देवाचा मिळतो आपल्याला, त्याच्याप्रमाणे आपल्याला हे शिकायला मिळतं. रामनवमी तिथी श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचे मोठे आधारस्तंभ आहे. आणि श्रीराम भारतीय लोकांच्या जीवनामध्ये असा एक रूप झालेला आहे की जेव्हा दोन व्यक्ती समोरासमोर भेटतात तेव्हा ते आपसामध्ये रामराम म्हणतात. इतकंच काय की आपलं कार्य जे असतं ते आपण पुष्कळदा रामाच्या भरोश्यावर करतो. आपण म्हणतोय हे काम राम भरोसे आहेत, अशा प्रकारे. आणि जे राज्य सुव्यवस्थित आहे, शांती आहे, संपन्न आहे, अशा प्रकारे जे राज्य असतं त्याला रामराज्य म्हणतात. असं रामाचं महत्त्व आहे. रामाचा जन्म नवमीला, चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता, जेव्हा की कडक ऊन असतं, तप्त असतं, पूर्ण पृथ्वी तप्त झालेली असते, अशा वेळेस राम अवतार घेतात, जन्म घेतात आणि जनतेला शांती व सुख समाधान देतात. रामच्या अवतरणाने राष्ट्राला कौटुंबिक आणि सामाजिक, नैतिक आणि राजकीय असं बळ मिळालं आणि उन्नती झाली. राम आपल्याला माहिती आहे मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. रामाचा व्यवहार सगळा मर्यादेमध्ये राहून राम उत्तम पुरुष कसा व्हायचा असतं हे रामाच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतं. रामाचा आदर्श समोर ठेवून आपण आचरण करावे. आपल्याला माहिती आहे दशरथांच्या दरबारामध्ये विश्वामित्र आले होते आणि यज्ञाच्या रक्षणाकरता मला तुमचा राम पाहिजे असं मागितलं. आणि रामाला आग्रह करून जबरदस्तीने, आणि दशरथांची इच्छा नसून दशरथांना द्यावं लागलं. विश्वामित्र रामाला घेऊन गेले, त्यांच्याबरोबर लक्ष्मण गेले
आणि जेव्हा विश्वामित्र रामाला घेऊन गेले, ते यज्ञ रक्षण करण्याचं तर ठीकच आहे, पण त्याचबरोबर त्यांनी रामाला असं काही शिक्षण दिलं की बोलता बोलता सहज शिकवत गेले. त्यांना कळलं नाही की ते रामाला काय शिकवतात आहे, आणि रामालाही कळलं नाही की मी काय शिकत आहे. अशा प्रकारे शिक्षण विश्वामित्रांनी दिलं रामाला. आणि राम हे कशा करता की पुढे जो रावणवध होणार आहे त्याची ही तयारी होती. रामाचा आदर्श, कौटुंबिक आदर्श पहा कसा आहे. या 4 भाऊ होते हे, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. पण या भावंडांमध्ये कधी आपसात तंटा नाही, काही द्वेष नाही, राग नाही एकांमध्ये. उलट ते एकमेकांच्या सुखाकरता स्वतःचा त्याग करायचे. म्हणजे त्यागाची पराकाष्ठा होती अशी. होड लागायची की कोण जास्त त्याग करतो. आणि एकमेकांवर अफाट प्रेम 4ही भावांमध्ये. कधी त्यांची अशी कधी ऐकायला नाही मिळालं की यांच्यामध्ये आपसामध्ये कटुता आली आहे किंवा हे झालं. आणि रामाची मातृपितृशक्ती आपल्याला सगळ्या माहिती आहे. कशी आहे पितृशक्ती, मातृशक्ती, भक्ती. पितृभक्ती आणि मातृभक्ती कशी असावी ती रामाकडून. कोणतीही परिस्थिती असो, वडिलांनी म्हटलं राज्याभिषेक आहे तर राज्याभिषेकची तयारी लागलीच. वनवास जायला सांगितलं तर वनवासाची तयारी. म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये रामाच्या चेहऱ्यावर काही विशेष हे नाही. सुख काय दुःख काय सगळे सारखेच आहे. आणि वडिलांनी म्हटल्याबरोबर ते वनवासात जातात. आणि आईचं प्रेम किती आहे मातेवरती. ज्या काही मातेने त्यांना वनवासात पाठवलं 14 वर्षाकरता, त्या मातेबद्दल किती प्रेम होतं. वनवासातून परत आल्यावर सर्वात प्रथम ते माता कैकेयीशी भेटतात, त्यांना नमस्कार करतात आणि त्यांची कुशलता विचारतात. माता तुम्ही कसे आहात. अशा प्रकारे म्हणजे पितृभक्ती आणि मातृभक्ती कशी असावी ही आपण रामाकडून शिकू शकतो. अहो, मित्रप्रेम कसं असतं, मित्रप्रेम कसं असावं ते सुद्धा आपण रामाकडून पाहावं. राम सुग्रीची मैत्री सगळ्यांना माहिती आहे. सुग्रीव राम असे मित्र होते की राम म्हणायचे की सुग्रीसारखा मित्र मिळणं फार कठीण आहे. अशी त्यांची मित्रता होती. आणि सुग्रीवाच्या मदतीने रावणवध झाला आणि सीता परत आणल्या गेली सुग्रीवाच्या मदतीने. आणि रामाच्या मदतीने बालीचा वध केला गेला. अशा प्रकारे दोघांनी एकमेकांनी एक दुसऱ्याला मदत केली. एक दुसऱ्यावर दोघांचं खूप प्रेम होते. आणि म्हणतात जेव्हा रामाने शरयूमध्ये प्रवेश केला त्याच वेळेस जेव्हा सुग्रीवला कळलं की राम शरयूत प्रवेश करतात आहे, तर किष्किंधातून धावत आला आणि रामाबरोबर त्यांनी पण शरयूमध्ये प्रवेश केला. असं त्याचं रामावरती प्रेम, अफाट प्रेम होतं त्यांच्या लोकांचं. राक्षस मारीच होता, हा रावणाचा मामा. त्याने रामाबद्दल एकदा एका याच्यात लिहिलेला आहे. तो लिहितो की मित्र असावा रामसारखा आणि शत्रू पण असावा रामासारखा. असा रामाबद्दल मारीच, राक्षस मारीचचे विचार होते. रावणवध झाला. आता रावणाचा अग्निसंस्कार करायचा. विभीषण अग्निसंस्कार करायला तयार नाही. पण राम म्हणतात विभीषण तुला हे अग्निसंस्कार रावणाचा केलाच पाहिजे. कारण मृत्यूनंतर वैर संपतं, शत्रुता संपते. आता तो तुझा भाऊ आहे, तू त्याचा अग्निसंस्कार कर. आणि राम पुढे हेही म्हणतात जर तू नशील करणार तर मी करेन. कारण तुझा जसा भाऊ आहे तसा तो माझा पण भाऊ आहे, कारण तू माझा मित्र आहे. अशा प्रकारे रामचे कशा प्रकारची मित्रता होती या लोकांमध्ये, एक दुसऱ्याचा भाऊ, हे आपल्याला दाखवलं. रामाच्या सीतेवर प्रेम, किती प्रेम होतं. लोक म्हणतात की सीताचा त्याग केला, पण त्यांनी सीतेचा त्याग नाही केला, पत्नीचा त्याग नाही केला. त्यांनी त्याग केला राणीचा. एका राजाने राणीचा त्याग केला. आणि रामाचा प्रेम इतकं आपल्याला लक्षात असेल
रामाने जेव्हा अश्वमेध यज्ञ केला होता त्यावेळेस गुरु वसिष्ठांनी म्हटलं होतं या यज्ञासाठी पत्नी जवळ पाहिजे, यज्ञासाठी पत्नी पण पाहिजे. तर रामा तुला लग्न करावं लागेल दुसरं. पण रामाने दुसरं लग्न नाही केलं. का? कारण सीतेवर त्यांचं प्रेम होतं. सीताचा त्याग तसा केलाच नव्हता त्यांनी सीतेची एक मूर्ती बनवली सोन्याची आणि ती मूर्ती आपल्या बाजूला बसवून तो यज्ञ पूर्ण करा. अशा प्रकारे म्हणून आजसुद्धा त्या काळातसुद्धा आणि आजसुद्धा स्त्रिया म्हणतात पती असावा रामासारखा. रामाचं स्वतःच्या जन्मभूमीवर किती प्रेम होतं. बालीवध झालं. बालीवधानंतर किष्किंधाचं राज्य त्यांना रामाला मिळू शकत होतं, पण रामाने सुग्रीवाला दिलं. सुग्रीवाला राज्य सोपवलं. रावणवध झाला तेव्हा लंकेचं राज्य रामाने घेतलं नाही, त्यांनी विभीषणाला ते सिंहासनावर बसवलं. दोन्ही राज्य संपन्न होते, खूप ऐश्वर संपन्न होते, पण दोघी रागांचा त्यांना मोह नाही झाला. कारण त्यांची अयोध्या मातृभूमी त्यांना फार प्रिय होती आणि त्यांना तिथे जायची घाई पण होती. भारतात जन्म घेणं दुर्लभ मानलं जातं, म्हणूनच म्हणतात दुर्लभम भारते जन्म. जन्मभूमीची महत्ता कशी आहे हे रामाच्या या वर्तनातून कळतोच. अशा प्रकारे आणि हां मित्रांनो, रामनवमीची तिथी अशी आहे की याच दिवशी रामाचे अनन्य भक्त आणि शिष्य श्री समर्थ रामदास स्वामी यांचा पण जन्म याच तिथीला याच मुहूर्ताला झालेला आहे. असा अद्भुत योग आहे की भक्त आणि भगवंत या दोघांचा जन्म एकाच मुहूर्तावर येणं आणि आगे पुढे त्यांनी दोघांनी कसे काम केलेलं आहे. रामाच्या उपदेशानुसार श्री समर्थांनी काम केलेलं आहे. शिवाजी महाराजांना मदत वगैरे केली आहे. असो तर त्याच निमित्ताने समर्थांनासुद्धा स्मरण करून त्यांच्या चरणी वंदन करतो, स्मरण करतो. आणि आजचं हे चिंतन गुढीपाडवा आणि रामनवमी आपल्याला कसं वाटलं जरूर सांगा मला. आणि इथे मी विराम करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. श्रीरामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.